हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कोळीवाडचा नागवा. तर आज आहे श्रावणाचा पहिला सण म्हणजेच नागपंचमी. नागपंचमीच्या सर्वांना प्रथम हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, आज नागपंचमी असल्यामुळे आपण जाणार आहोत आपल्याच गावातील स्वयंभू अशा महादेवाच्या मंदिरामध्ये. तर पूर्ण महादेवाचं जो मंदिर आहे तो दाखवण्याचा पूर्णपणे आम्ही प्रयत्न करणार आहोत. आमच्या गावामध्येच चौदरपाड्यामध्येच आमचं हा मंदिर स्थित आहे. तर गाईज चला डायरेक्टली आता आपण थेट मंदिरामध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया महादेवाचं. गाईज आज नागपंचमी असल्यामुळे आपल्यासोबत दीपाली आहे, तसेच युग पण आहे. आणि चला आता डायरेक्टली आपण दर्शन घेऊया महादेवाचं. हर हर महादेव. आई माऊलीचा उदो उदो एकविरा माते की जय. मित्रांनो, पोचलो आता आपण मंदिराच्या समोरच. मित्रांनो, पूर्णपणे असा आमचं मंदिर आहे, शिवपार्वती मंदिर शिवनगर. तसेच सन 1993 साली हा मंदिर बांधलेला आहे पूर्ण. पंचमी असल्यामुळे भावी भक्तांची प्रचंड अशी गर्दी आहे मंदिरामध्ये. आपल्याला नंदी महाराजांचं दर्शन होतंय. महादेव. मित्रांनो, पाहू शकता साक्षात महादेव विराजमान. साईडलाच आपल्याला महाराजांचं देखील दर्शन होतंय. नागपंचमी असल्यामुळे भावी भक्तांची प्रचंड अशी ताण आहे मंदिराच्या दिशेने. प्रशस्त असा मंदिराचा गाभारा, तसेच मंदिराचा हॉल देखील उत्तम आहे. आणि एकदम स्वयंभू अशी मूर्ती आहे आमच्या मंदिरामध्ये. पाषाणामध्ये कोरीव मूर्ती आहे आमच्या मंदिरामध्ये. ती पण स्वयंभू अशी मूर्ती आहे. शिवनगर चौदरपाडा लोणाड. मित्रांनो, आज नागपंचमी असल्यामुळे ना पूर्ण भाविकांची पूर्ण मंदिरामध्ये भरपूर अशी गर्दी आहे. मित्रांनो, मंदिराची बांधणी जी आहे ना ती पूर्णपणे दगडाची आहे. विटांचा इथे वापर नसून पूर्णपणे दगडांचा, शिलेचा वापर आहे. तर मित्रांनो, मी जेव्हा दुसरी तिसरीला असताना ना हे पूर्ण दिसते ना आपल्याला फरशी पूर्णपणे इथे ना बसायला साईडला पूर्णपणे चेअर होती बसायला पूर्णपणे. पण पाणी ना कालांतराने आतमध्ये यायला लागलं, त्यामुळे इथे भरणी केली आणि वरती भरणीचं काम केलेलं आहे. मंदिराच्या डाव्या साईडला ना पूर्णपणे अशा प्रकारचा शिलालेख आहे. आणि या शिलालेखाची पूर्णपणे माहिती ना इथे सविस्तर दिलेली आहे, आपण पाहू शकता. प्रशस्त मंदिराच्या मागच्या साईडला आपण विहिरीचं देखील दर्शन करू शकता. अशा प्रकारची गाईज विहीर आहे मंदिराच्या मागल्या बाजूला. आणि पहिला आपल्याकडे नळ नव्हते ना, तेव्हा याच विहिरीचं पाणी सर्व
गावकरी पित होते. मागली बाजू आहे. मित्रांनो, बाहेरच्या बाजूला ना पूर्णपणे अशा प्रकारचा सभा मंडप आहे. येथेच पूर्णपणे सप्ताह असतो ना 7 दिवसाचा, त्यामध्ये इथे पूर्णपणे कीर्तन तसेच हरिपाठ हरिभजन होत असतं. तर मित्रांनो, आपण नागपंचमी दिवशी स्वयंभू असं महादेवाचं दर्शन आपण घेतलेलं आहे आणि केलेलं आहे. तसेच महाशिवरात्रीला देखील येथे प्रचंड अशी भाविक भक्तांची गर्दी असते. 7 दिवसाचा येथे सप्ताह असतो आणि 8व्या दिवशी येथे महाकालाचा प्रसाद सर्व परिसरातील शिवभक्त येत असतात. पंचकृषी पूर्ण येत असते. तर गाईज, कसं वाटलं तुम्हाला हा आमचा व्लॉग नागपंचमी दिवशीचा? त्याबद्दल निश्चित सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असेल आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कोलिवाड्याचा नाकवा.